नमस्कार रसिक प्रेक्षक हो, भक्तिरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा कुलकर्णी आपले मनापासून स्वागत करत आहे। श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा विविध भक्ती रचना आपल्यासमोर सादर करणार आहे। या मंडळाने गोव्यामध्ये अनेक कार्यक्रम सादर केले आहेत। आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करतो। गणेश हा विघ्नहर्ता आहे। हाच विघ्नहर्ता आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे। गजानन तांडव नृत्य करी यामध्ये गजानन नृत्य कसे सादर करत आहे, आजूबाजूला दरबार कसा भरला आहे हे या अभंगामध्ये सांगितलेले आहे। सादर करत आहे सौ प्राजक्ता हरीश चोडणकर। जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। गजानन तांडव नृत्य करी। गजानन तांडव नृत्य करी। जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। गजानन तांडव नृत्य करी। गजानन तांडव नृत्य करी। गजानन तांडव नृत्य करी। सर्व हि देव सभेत आणुनी। 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 मध्ये शिव गौरी गजानन। मध्ये शिव गौरी गजानन तांडव नृत्य करी। गजानन तांडव नृत्य करी। गजानन तांडव नृत्य करी। नारद तुम्बर सुर नर मुनिवर। 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 नारद तुम्बर सुर नर मुनिवर।
गजानन भवभया हरण करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी नृत्य करी नृत्य करी शिवाचे स्वरूप अनादी आहे. शिव हा पंचतत्वांचा अधिपती आहे, स्वामी आहे. जेवढे शिवाचे अकराळ विकराळ असे स्वरूप आहे तेवढेच ते शिव अतिशय भोळे आणि दयाळू आहेत. संत एकनाथ महाराजांनी शिवाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. सादर करीत आहे विश्रांती कांदोळकर. शिव भोळा भोळा रे चक्रवर्ती शिव भोळा भोळा रे चक्रवर्ती त्याचे पाय माझे जीवी त्याचे पाय माझे
भगवंताचे प्रेम हे त्याच्या भक्तावरती अनन्यसाधारण असते. भक्ताच्या मनात एकच विचार असतो की आपल्याला एकदा तरी आयुष्यामध्ये भगवंत भेटावा, आणि जर तो भगवंत भेटला तर भक्ताचे प्रेम अजून वाढते. सादर करीत आहे उठा सकळ जन, पूर्वश्री गावकर. उठा सखळ
संत एकनाथ महाराजांनी रामनामाचे महत्त्व अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. माणसाने सामान्य स्थितीनं असामान्य मार्ग कसा निवडावा व त्याचे आचरण कसे करावे हे संत एकनाथ महाराज म्हणतात. या अभंगामध्ये ओंकार हा वर्ण नामाचे पै मुळं सादर करीत आहे तामसी शेठ. गवळण हा भक्ती परंपरेतला अतिशय पारंपरिक प्रकार आहे. गोपिका आणि कृष्ण यामधला एक सुंदर संवाद या गवळणमध्ये घेतला जातो. गोकुळातून मथुरेला निघालेल्या गोरस विकायला निघालेल्या या गवळणी कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या दंग झाल्या आहेत की त्यांना आजूबाजूचे भानच उरले नाही आहे. त्या गोरस विकताना देखील कृष्ण आणि कृष्ण या नावाचा जप करत आहेत. त्या म्हणतायत काय, गोविंद घ्या गोपाळ घ्या. तर सादर करीत आहे समयरा बादी.
कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय हरे परमात्मने परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या गाई साऱ्या वळविल्या गोपी साऱ्या भुलविल्या या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलविल्या गोविंद राधे गोपाळ राधे गोविंद गोपाळ गोविंद राधे गोपाळ राधे गोविंद गोपाळ गोपाळ